वळ्या पुढच्या बातमीकडे महायुतीमधला नाशिकचा तिढा अद्यापही कायम आहे। नाशिकच्या जागेवरचा दावा अद्याप कायम असल्याचं अजित पवार गटाचे प्रवक्ते अनिल पाटील यांनी म्हटलंय। उमेदवारी जाहीर व्हायला उशीर होत असल्यामुळे छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये भुजबळ साहेबांसारखा तुल्यबळ उमेदवार हा नाशिक लोकसभेसाठी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही आग्रह होता आणि भारतीय जनता पार्टीचाही त्याच्यामध्ये आग्रह होता, पण निर्णय घ्यायला कुठेतरी विलंब लागत असल्यामुळे उमेदवाराला दिशा ही फार काही चांगली देता येत नाही, म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने माघार घेतली। याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाशिकचा क्लेम सोडलेला आहे असं अजिबात नाही। शिवसेनेतील एकेकाळचे खंदे सहकारी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकमेकांविरोधात दंड ठोपटून उभे असल्याचं चित्र पाहायला मिळते। किमान 12 लोकसभा मतदारसंघांमध्ये आजी माजी शिवसैनिकांमध्ये थेट लढत होते, म्हणजेच 25% मतदारसंघांमध्ये एक शिवसैनिकच एकमेकांना आव्हान देत आहेत आणि त्यामुळे आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर पाहूयात या संदर्भातल्या कोणाकोणाच्या लढती आहेत त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे अशी लढत होणार आहे। तर शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे कल्याणमध्ये आणि उद्धव ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर, त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना रंगणार आहे। तर मुंबई दक्षिण मध्यमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई यांच्यामध्ये लढत होणार आहे।